ठिकाणी राखीव खेळाडूंच्या पर्यंत येऊन पोहोचलेत. तर झवे मैदानाच्या आतमध्ये कुसगाव संघाची स्टार जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला अमित तर दुसऱ्या बाजूला चिंतामणी. ज्या खेळाडूंचा बोलबाला अलीकडच्या काळामध्ये राहिलाय क्रिकेटच्या पटलावरती कुसगाव संघाच्या माध्यमातून, अशी चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्या प्रकारे आपण अमित बॉन्डची आपण चर्चा करतो, एक आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. कित्येक वेळा Y11 मध्ये त्याची वर्णी लागलेली आहे नावाची. पहिलाच बॉल बॅटची अमित बॉन्डला कडा घेऊन बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवला आणि DCC 11 जांभळे काय जल्लोष करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यांनाही माहित आहे की अमित बॉन्डची विकेट आमच्यासाठी किती महत्वाची आहे आणि पहिल्याच बॉल मध्ये स्वस्त्यामध्ये माघारी परतलाय अमित बॉन्ड. नक्कीच थोडासा नाखुश असेल की अमित बॉन्डची एक ओळख आहे, एक हार्ड हिटर म्हणून बॅट्समन आहे. पहिल्या बॉल पासून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने आक्रमक रूप धारण करण्याचा केला, परंतु कुठेतरी बॉल बॅटची कडा घेऊन गेला आणि कुठेतरी इथे मात्र विकेट मिळवून दिली आहे, ती म्हणजे विकासला. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे, ती म्हणजे विकासने. आणि ज्या वेळेस आपण चर्चा करतो आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल की टेनिस बॉल क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, करिअरच्या पहिल्या बॉलवरती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या माध्यमातून जर कोणी विकेट मिळवली असेल तर तो भुवनेश्वर कुमार आहे, ज्याने करिअरच्या पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट मिळवली आहे. आणि या स्पर्धेमध्ये असं घडतंय की पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट मिळवणारा जर कोणता बॉलर असेल तर तो DCC 11 जांभळे संघाचा विकास आहे. तर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन दाखल झालाय शैलेश क्रमांक 3 वरती. या बॉलला चांगली दिशा एक धाव अंकित केली आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. फेकी बॉलिंग इथे मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय. या बॉलवरती नो बॉलची 1, फेकीच्या 2, धावून काढलेली 1, अशा 4 धावा या बॉलवरती अंकित केल्या असतील. धावफलकावरती आपण सगळं विकासला बॉलिंग करताना थांबवलंय. संपूर्ण स्पर्धेमध्ये फेकी गोलंदाजीवरती आळा असेल आणि ते मात्र पंचांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक निर्णय बघायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये गुरु सर आहेत. नवी मुंबई रायगड मध्ये ज्यांची पंचांची भूमिका आपल्याला बघायला मिळते, असे पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये गुरु सर यांची पाहायला मिळते. तर विकासला थांबवलंय. फेकी गोलंदाजी करताना आढळला. पंचांनी त्याला दंडित केलं. नो बॉलची घोषणा केली. पॅनल्टीच्या 2, नो बॉलची 1, धावून काढलेली 1, अशा 4 धावा अंकित केल्या. आता मात्र बॅटिंग मार्क वरती चिंतामणी दाखल झालाय. आणि ज्या वेळेस आपण चिंतामणीची चर्चा करतो, अतिशय चांगला क्लास, अतिशय चांगला टान्स त्याचा आहे. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या. या पाठीमागचा काळ जर पाठीमागच्या वर्षाचा जर आपण पाहिला तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अतिशय चांगली चमकदार खेळ करणारा खेळाडू म्हणून चिंतामणीची ओळख आहे. तर बॉलिंग मार्क वरती आता मात्र प्रमोद दाखल झालाय. या बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक काऊ. कॉर्नरच्याही डोक्यावरतून चढवलेला हा प्रहार आहे. दोन धावा अंकित केले या बॉलवरती. सुदैव मी म्हणेन चिंतामणीचं, दुर्दैव मी म्हणेन प्रमोदचं. ज्या प्रकारे फ्रीटचा बॉल त्याने उडवला होता, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येऊन पोहोचला, परंतु या अगोदरचा विकासने नो बॉल फेकला होता आणि प्रमोदला फ्रीटचा बॉल डिलिव्हर करायचा होता आणि तो त्याने डिलिव्हर केला अतिशय चांगला. तर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा चिंतामणी सज्ज होईल. एक लेदर बॉल क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. तिन्ही फॉर्मॅटचा अनुभव या खेळाडूच्या गाठीशी. अक्रॉस द बॅट टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्लो होऊन चिंतामणी पर्यंत जाऊन पोहोचला. 2 धावा नक्कीच अंकित केल्या आणि कुठेतरी बॅटची स्विंग अतिशय अगोदर आली आणि तदनंतर बॅटने घेतलेली बॉलची कडा याच्यावरती 2 धावा मिळवून दिल्या.
कुसगाव संघाला. धावफलकावरती आपण जाऊया. 8 धावा धावफलकावरती कुसगाव संघाचं धावफलक आहे 3 बॉलच्या समाप्तीनंतर. चला वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती असेल, बरेचशा मॅचेस आपल्याला इथून पुढे खेळवायच्या आहेत. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक 2 धावत आलेत. बॉलवरती फेक केली जाईल. 2 धावा अंकित झाल्या. जर बॉल गवतामध्ये सापडला नाही तर बॅट्समनला अधिकार आहे, तुम्ही 4 धावा धावून घेऊ शकता. म्हणजे कुठेतरी बॉल शोधणं हे बंधनकारक असेल क्षेत्ररक्षकाला. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. चिंतामणीची विकेट DCC 11 जांभळी संघासाठी खूप महत्वाची असेल. होत्याचं नव्हतं करणारा खेळाडू आहे या कुसगाव संघाकडे. टायमिंग प्रॉपर आहे. आता आणि ज्या वेळेस आपण चर्चा करतो की लेदर बॉल क्रिकेट खेळलेले खेळाडू यांच्याकडे जे टायमिंग असतं ना ते प्रॉपर टायमिंग असतं. बॉल येऊ देतात अंगापर्यंत आणि तदनंतर त्या बॉलला अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढतात. हे मैदानाच्या आतमध्ये त्याचा प्रत्यय येतोय, चिंतामणी दाखवतोय. चला वेळ घेऊ नका. पंच आपण इशारा द्या. खूप वेळ दोन्ही संघ घेत आहेत. शिपटचा बॉल प्रगतीपथावरती प्रमोद निघतोय. या बॉलला अतिशय चांगला सन्मान दिलाय. प्रमोदचा स्ट्रोक जर आपण बघितला, प्रमोदचा हा बॉल जर बघितला तर खोलवर टप्प्याचा हा बॉल होता आणि त्याच्यावरती अतिशय चांगला सन्मान दिलाय. हॅलो बोल ना. तर 17 धावा धावफलकावरती लागलेत आतापर्यंत. आदरणीय विजय सुतार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मॅन फ्रॉम परतवडी. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कुसगाव संघाने मजल मारली आहे 17 या आकड्यावरती. तर दुसऱ्या ओव्हरसाठी DCC 11 जांभळी संघाच्या माध्यमातून बॉलिंग मार्क वरती गोलंदाज एकनाथ चिकणे बॉलिंग मार्क वरती दाखल झालाय. तर बॅटिंग मार्क वरती आहे चिंतामणी. या खेळाडूची विकेट आणि हा खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे तोपर्यंत कुसगाव संघ मोकळा श्वास घेणार आहे. खराब बॉल, त्याला मात्र स्ट्रोक खेळलाय पाठीमागच्या दिशेने. अतिशय चांगला स्ट्रोक या बॉल वरती बघायला मिळतोय. नो बॉल आहे ना. यस इथे मात्र बीमर फेकलाय. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नक्कीच धावा अंकित होतील. धावफलकावरती आम्ही जाऊ. 6 धावांसाठी हा बॉल आहे. 6 धावांची मोहर लागली या बॉल वरती. एकनाथ काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न राहिला. पॅडलाईनची बॉलिंग त्याला करायची होती परंतु कुठेतरी बॉल हातातून निसटला आणि तो बीमर म्हणून चिंतामणीने खेळला. पुन्हा एकदा बीमरची डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळते. बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न त्याचाही फसला आणि चेंडू सीमारेषा पार जातो. येतोय चौकार. 2 बीमर फेकले. गोलंदाजाला थांबवलंय. इथून पुढे गोलंदाजाला बॉलिंग करता येणार नाही या मॅच मध्ये. ज्याच्या वेळेस 2 बीमर तुम्ही डिलिव्हर करता त्या वेळेस त्या गोलंदाजाला थांबवलं जातं. पंचांनी थांबवलंय. इथून पुढे फ्रीट असेल. इनरा बॉलर
साठी हा बॉल अग्निपरीक्षेचा असेल, कारण त्याला पहिलाच बॉल डिलिव्हर करायचा आहे फ्री हिटचा, आणि मेजबानी असेल चिंतामणीसाठी. चला जांभळी संघ, आपण खूप वेळ घेताय मित्रांनो. बॉलिंग मार्क वरती बॉलर अंकुश दाखल झालाय. आतापर्यंत 4 बॉलर उपयोगात आणलेत PCC 11 जांभळी संघाने. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. चिंतामणी स्ट्रायकिंग एंडला आहे. अंकुश समोर अतिशय चांगला बॉल, थोडीशी गती कमी आहे. फ्री हिटचा बॉल ज्या प्रकारे अंकुशने डिलिव्हर केला, मी कौतुक करेन, कारण समोर चिंतामणी आणि चिंतामणी विरुद्ध थोडीशी गती कमी, ऑफस्टिकच्या बाहेर, आणि चिंतामणीला प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. कोणती धावफलकावरती नसेल. नक्कीच अंकुशने मोकळा श्वास घेतला असेल की फ्री हिटचा बॉल मला पहिलाच डिलिव्हर करायचा, आणि समोर बॅट्समन चिंतामणी, त्याच्या विरुद्ध टाकलेला हा बॉल अतिशय चांगला, आत्मविश्वास वाढून देणारा काम हा बॉल करतोय. खोलवर टप्प्याचा हा बॉल, त्याला मात्र चांगली दिशा, 2 क्षेत्ररक्षक येतील. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन एकदम अंकित केली जाईल. कौतुक करेन मी अंकुश, ज्या प्रकारे चिंतामणीला त्याने 2 बॉल टाकले, एक ऑफस्टिकच्या बाहेर, तदनंतर एक थोडंसं खोलवर. चिंतामणी या बॉलवरती आपलं घर सोडलं होतं, परंतु तितकासा चांगला स्ट्रोक नव्हता. सन्मान याही बॉलला चिंतामणीने दिला. आता मात्र स्ट्राईक करतोय शैलेश. स्ट्रोक चांगला वेगवान स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. फेक केली सैल, एक दबांकित होतीये. नक्कीच कुसगाव संघालाही माहिती आहे, जेवढा वेळ स्ट्राईक चिंतामणीकडे राहणार, तेवढ्या जलद गतीने स्कोर पुढे जाणार, कारण ती खासियत, ती ॲबिलिटी चिंतामणीकडे आहे. कित्येक वेळा ज्याच्या वेळेस आपण चर्चा करतो कुसगाव संघ जिंकला, त्याच्यामध्ये एक प्रमुख खेळाडूंची भूमिका असते. त्याच्यामध्ये प्रमुख खेळाडूंमध्ये चिंतामणी एक नाव आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न आहे, परंतु प्रयत्न फसतोय. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न चिंतामणीचा राहिला, परंतु मी कौतुक करेन ज्या प्रकारे शतक हाताळले या अंकुशने. संघ अडचणीमध्ये होता, धावसंख्या उच्चांक घेत होती, त्यावेळेस अंकुश आला बॉलिंग मार्क वरती, आणि तदनंतर धावांवरती त्याने अंकुश ठेवलाय. स्ट्रोक चांगला, क्षेत्ररक्षक आहे. फेक केली जाईल, एक धाव येते. आणि ज्यावेळेस अंकुश बॉलिंग करतोय, स्टंप टू स्टंप बॉलिंग त्याने केलेली आहे. अकुट टप्प्याची बॉलिंग, थोडासा ओव्हर पिच बॉल, हे व्हेरिएशन त्याने ठेवलंय. आणि जमेची बाजू अंकुशसाठी हे राहिलं की त्याने स्टंप टू स्टंप बॉलिंग करतोय. कोणतीही रूम, कोणतीही संधी, कोणताही खराब बॉल त्याने आतापर्यंत टाकलेला नाही, डिलिव्हर केलेला नाही. स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्याही आवाक्या बाहेरचा बॉल जाईल सीमारेषा पार. रन किती झाला? 38 धावा धावफलकावरती, 38. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
जिथे मात्र 38 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला चिंतामणी, दुसऱ्या बाजूला शैलेश. आता मात्र क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती DCC 11 जांभळी संघाच्या माध्यमातून दाखल झालाय. विनोद, काय नाव आहे तू, नको 10 वेळा मोजू ते. विनोद बॉलिंग मार्क वरती दाखल झालाय. या बॉलला चांगला स्ट्रोक, समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना. चिंतामणीच्या बॅट मध्ये आलाय दमदार फटका. चिंतामणीची जी बॅटिंग आहे, जो टान्स आहे तो अतिशय चांगला आहे. त्याला समोरच्या दिशेला जर तुम्ही खेळवणार तर त्याच्यावरती तो मोठा फटका खेळणार. हे कित्येक वेळा त्याने दाखवून दिलं. याही बॉलवरती बघितलं तर समोर ओव्हरपिच हा बॉल त्याला अतिशय सहजरित्या त्याने खेळून काढला आणि मोहर उमटवली षटकाराची. आणि आपण नक्कीच चर्चा केली चिंतामणी बद्दल. जोपर्यंत चिंतामणी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत चांगले स्ट्रोक आपल्याला बघायला मिळणार. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेरचा बॉल. आणखी एक ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये होतोय. आणखी एक येतोय षटकार. DCC 11 जांभळी संघाला जर कमी धावसंख्येवरती कुसगाव संघाला रोखायचं आहे तर चिंतामणीला माघारी पाठवावंच लागेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे चिंतामणी खेळतोय त्याची बॅट तळपली आहे. सीमारेषेला त्याने आज मात्र आग लावली आहे. हा चांगला बॉल आहे, पॅडलाईनचा बॉल. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न चिंतामणीचा होता. एक धाव मिळवून देतोय. धावफलकावरती आपण जाऊया. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती. स्ट्रोक चांगला आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मधून धावत येत आहेत. फेक केली जाईल. एक धावांकित होतीये. बावन्न धावा धावफलकावरती आहेत. चिंतामणी जाऊन पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला. चिंतामणीचा हा स्ट्रोक अडवण्याचा प्रयत्न आहे. डीप स्क्वेअर लेगला चांगला. फेक केली जाईल. फक्त आणि फक्त एकच धाव अंकित केली जाते. फेक थोडीशी खराब. यष्टीरक्षक थोडासा चुकतोय. त्याचा मोबदला मिळतोय. आणखी एका धावेचा 2 धावा अंकित केल्या जातील आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती चिंतामणी बघायला मिळेल. परंतु मी कौतुक करेन ज्या प्रकारे विनोदला पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार लागले. परंतु तदनंतर विनोद ने केलेली बॉलिंग अतिशय चांगली आहे. तदनंतर जर आपण पाहिलं एकेरी दुहेरी धावा त्याने खर्च केल्या आणि या बॉलवरती अवघ्या 2 धावा खर्च केल्या. याच प्रकारची बॉलिंग त्याला करावी लागेल येणाऱ्या बॉल्स मध्ये. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र डिलिव्हर केलंय. त्याला खोदून काढलंय. एक धावांकित होईल. धावफलकावरती आपण जाऊया. 3 संपले ना, बरोबर ना. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ब्लॅक कोब्रा कुसगाव संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचलाय. 55 धावा धावफलकावरती. चला वेळ घेऊ नका. वैयक्तिक 37 धावांवरती चिंतामणी जाऊन पोहोचलाय आणि चिंतामणीने 37 धावांचं योगदान या कुसगाव संघाला दिलंय. संधी आहे, अर्धशतक झळकू शकतो
अजूनही 13 धाव्या आहेत चिंतामणीला. जर अर्धशतक पूर्ण करायचं असेल तर अजून मैदानाच्या आतमध्ये त्याला 13 धावा कुटाव्या लागतील. तर या बॉलवरती कोणतीही धाव अंकित केलेली नाही चिंतामणीने. तर वैयक्तिक 41 धावांवरती जाऊन पोहोचलाय चिंतामणी. अवघ्या 9 धावांची गरज आहे त्याला अर्धशतक झळकवायचं असेल तर. या बॉलला उडवलाय, थोडस बॅकफूट वरती गेला तर वैयक्तिक 47 धावांवरती जाऊन पोहोचलाय. इथून पुढे 3 धावा. पहिली 1 रन काढली काय? बॅटची वरची कडा, यष्टीरक्षक त्याच्या खाली. या बॉलवरती झेल टिपली आहे. 47 धावांचं योगदान चिंतामणीने दिलंय आपल्या कुसगाव संघाला. अतिशय चांगली बॅटिंग चिंतामणीची आपल्याला बघायला मिळाली. चांगले चांगले स्ट्रोक त्याने दाखवले. धावफलकावरती आपण जाऊया. कुसगाव संघ जाऊन पोहोचला 61 या आकड्यावरती. तर जव्या मैदानाच्या आतमध्ये अजित वरे दाखल होत आहेत. एक चांगला अनुभव क्रिकेटचा गाठीशी आहे. त्यांच्या अनेक स्पर्धा त्यांनी जो पाठीमागचा काळ आहे त्याच्यामध्ये गाजवलेले आहेत. बॉलिंगच्या माध्यमातून आज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दोन बदल 4 बॉल इथून पुढे डिलिव्हर केली असतील. बॉलिंग मार्क वरती संतोष आहे. शेवटचं षटक हाताळतोय. अगुट टप्प्याचा हा बॉल क्षेत्ररक्षक आहे. फेक इथे मात्र शेनू सेफ हँड मध्ये जाऊन विसवतोय. आणखी एक विकेट मिळते संतोषला. लागोपाठचे 2 बॉल 2 विकेट मिळवून देतोय हा खेळाडू. ज्या प्रकारे चिंतामणीला माघारी पाठवलं. शेवटच्या ओव्हरमध्ये आणखी डेंजरस राहिला असा DCC 11 जांभळी संघासाठी, परंतु त्याला माघारी पाठवलं. अकूट टप्प्याच्या बॉलवरती बॅटची कडा आणि याही बॉलवरती जर आपण पाहिलं तर अकूट टप्प्याचा बॉल संतोषने डिलिव्हर केला आणि तदनंतर मिळवलेली विकेट. लॉंग ऑन रेझर मध्ये पकडलेली झेल. इथून पुढे 3 बॉल डिलिव्हर केले जातील. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅकफूट वरती जाऊन हॅट्रिकची संधी, परंतु एक धाव इथे मात्र अंकित केली जाईल. हॅट्रिकचा हा बॉल होता. त्याच्यावरती बॅकफूट वरती जाऊन अजित वरेंनी हा स्ट्रोक खेळला. एक धाव अंकित केली. कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये कमी धावा खर्च करतोय संतोष. ज्या पद्धतीने कुसगाव संघ ज्या सरासरीने पुढे चालला होता असं वाटलं होतं की खूप मोठा स्कोअर उभा करणार की काय, परंतु या 4 बॉल मध्ये बांधून ठेवलं कुसगाव संघाला. बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहे. फेक केली जाईल. एक धाव अंकित होतीये.
तर माफ करा, बॉलिंग मार्क वरती संदीप होता, याने मात्र अतिशय चांगली बॉलिंग केली. फक्त अवघा एक षटकार त्याने खाल्ला. तदनंतर एकेरी दुहेरी धावा त्याने खर्च केल्या. धावफलकावरती सगळं कुसगाव संघ जाऊन पोहोचलाय. 63 धावा धावफलकावरती लावल्यात कुसगाव संघाने प्रथम बॅटिंग करताना. 64 धावांचं लक्ष ठेवलंय DCC 11 जांभळी संघासमोर. इनरे बॉल 24 बॉल, 64 धावा 24 बॉल, हे समीकरण आहे DCC 11 जांभळी संघासमोर. चला, यानंतर आपण टॉस करणार आहोत. टॉस करा. चला, ब्लॅक कोब्रा कुसगाव क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. सेकंड बोरगाव आणि रेणवडे. टॉस ना. हा त्याची राहिली ना. चला, यानंतरचा टॉस आहे दुसऱ्या फेरीचा. CKM बोरगाव विपक्ष रेणावळी 11. आपण टॉस साठी या. दुसऱ्या फेरीची मॅच असेल आपली. टॉस होईल आपला. टॉस साठी या. CKM बोरगाव रेणावळी 11 आपला टॉस आहे. दुसऱ्या फेरीची आपली मॅच असेल. आपण एक फेरी जिंकलेली आहे. दुसऱ्या फेरीची आपली मॅच असेल. आपण टॉस साठी यायचंय. तर या ठिकाणी नवनाथजी खरे यांचं आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आम्हाला मिळालंय. त्यांचे स्वागत आम्ही या ठिकाणी करतो. 64 धावांचं लक्ष. इनरे बॉल 24, याचं प्रत्युत्तर द्यायचं आहे DCC 11 जांभळी संघाला. आणि 64 धावांचा बचाव करायचा आहे ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाला. स्पर्धा आपण पाहतोय जय हनुमान चषक 2021 च हे आयोजन या स्पर्धेचं. तर स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं आगमन झालं अक्षय सनस, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय, त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. स्पर्धा आपण पाहतोय वाई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब जांभळी JHCC आयोजित जय हनुमान चषक 2021 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेला आम्हाला अव्वल क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून मिळाले HP शेलार युवा नेते, त्याचबरोबर श्री प्रमोद शेठ चौधरी समाजसेवक यांच्या माध्यमातून आम्हाला कॅश प्राइज मिळाले अव्वल क्रमांकाचं 11,000 रुपयाचं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले 7,000 रुपये कॅश प्राइज. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष नयुंबाई माऊली बर्वे यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य तृतीय क्रमांक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालाय अक्षय सनस यांच्याकडून आम्हाला हे पारितोषिक मिळाले तृतीय क्रमांकाचं. तर युट्यूब सौजन्य ऍडव्होकेट दत्तात्रय जगताप समाजसेवक यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले. तर आकर्षक चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले अमोल वरखडे अध्यक्ष दोस्ती ग्रुप गणेश गायकवाड सहसचिव दोस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले. मालिकावीर ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज
ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पारितोषिक मिळालंय, राहुल घाडे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला मिळालंय. तर संपूर्ण स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालंय श्री नवनाथ खरे, नवनाथ हेअर आर्ट यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेला पाण्याचं योगदान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय सरकार मेन्स शॉप आनंदा घोलप यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. चला टॉस साठी यायचं आहे. शेवटचा कॉल, एक शेवटचा आवाज बोरगाव संघाला असेल आणि रेणवळे संघाला असेल. टॉस आपण करतोय, दुसऱ्या फेरीची मॅच असेल आणि आपला टॉस आम्ही करतोय. तर सगळ्या मैदानाच्या आतमध्ये 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला प्रमोद तर दुसऱ्या बाजूला सुनील ही जोडी दाखल झाली आहे. लक्ष आहे 64 धावेंचं, त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या जोडीला रोखण्यासाठी ब्लॅक कोब्रा कुसगाव या संघाच्या माध्यमातून बॉलिंग मार्क वरती किशोर निकम गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. अतिशय चांगला अनुभव यांच्या गाठीशी आहे. बॉलिंग मार्क वरती कित्येक काळ अव्वल क्रमांकाचं षटक त्यांच्या माध्यमातून कुसगाव संघाच्या माध्यमातून बघायला मिळालेलं आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रमोद सज्ज होतोय. अनेक अर्धशतक त्याने झळकवलेलं आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये. पहिलाच बॉल व्हाईट बॉल डिलिव्हर केलाय किशोर निकम यांनी. एकदम अंकित होते पहिल्या बॉल वरती. एकदा धाव फलकावरती येते आणि ज्या वेळेस आपण एक या आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं त्याच्याबद्दल आपण सातत्यपूर्व सांगत आलो, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू येणाऱ्या बॉल नंतर. बॅकफूट वरती जाऊन प्रमोदने हा बॉल खेळलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, फेक केली जाईल. एकदम अंकित होते, थोडीशी फेक खराब आहे. रबर बॉलला उसळी चांगली असल्यामुळे बॉलरच्या डोक्याच्या वरतून हा बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आले, गॅदर केला हा बॉल, बॅकअप दिलं आणि तदनंतर आणखी एक धाव या बॉल वरती मोहर उमटली आहे 2 धावेंची. तर स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं आगमन झालंय नवी मुंबई युवा नेते विनीतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं आगमन झालं या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी. स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात, फेक केली जाईल. एकदा पूर्ण सरे, दुसरी धावेचं जोखीम घेतलं जाईल की काय. यस इट इज आणि 2 धावा होतील पूर्ण. तर या ठिकाणी ज्यांचं शुभागमन झालेलं आहे नवी मुंबई युवा नेते आदरणीय विनीतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. संपूर्ण मित्र परिवार त्यांचा समवेत आहे. त्या सर्वांचं जय हनुमान चषक 2021च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. 64 धावा त्याचं प्रत्युत्तर द्यायचंय. मैदानाच्या आतमध्ये DCC 11 जांभळी संघाची ही जोडी, एका बाजूला प्रमोद, दुसऱ्या बाजूला आहे सुनील. आतापर्यंत धाव फलकावरती धावा अंकित केल्यात 5. तर नक्कीच आपण एक या आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जाणत होतं, सातत्यपूर्व सांगत आलो. एक या आकड्याचं महत्व. गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचं एक या आकड्याशी जुळलेलं गणित आहे. ते म्हणजे तब्बल त्यांनी 200 टेस्ट मॅच खेळल्या आणि फक्त 200 टेस्ट मॅच मध्ये सचिन तेंडुलकर सर फक्त आणि फक्त एकदा स्टंपिंग आउट झाले. हा क्रिकेटचा इतिहास आहे. ज्यावेळेस एक ही धाव फलकावरती होती त्यावेळेस आपण एक या आकड्याचं योगदान क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलो. त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. तो गोलंदाज कोण राहिला ज्यांनी मात्र सचिन सरांना पहिल्यांदा आणि शेवटचं स्टंपिंग आउट केलं. स्ट्रोक चांगला आहे प्रमोदच्या बॅट मधून, हा ब्लास्ट झाला. चला टॉस साठी आम्ही आमंत्रित करतो. या ओव्हर नंतर आम्ही टॉस करतोय. रेणावळे
विपक्ष बोरगाव असा टॉस आहे. तर ज्या प्रकारे आपण चर्चा करतोय एक या आकड्याचं महत्व आपण चर्चा करत होतो की कोण तो गोलंदाज राहिला ज्यांनी सचिन सरांना शेवटचं स्टंपिंग आउट केलं पहिल्यांदा आणि शेवटचं. तब्बल क्रिकेटला 13 वर्ष लागली सचिन सरांना स्टंपिंग आउट करण्यासाठी. तो गोलंदाज होता इंग्लंडचा एशियन गिल्स यांनी सचिन सरांना पहिल्यांदा आणि शेवटचं टेस्ट क्रिकेटमध्ये स्टंपिंग आउट केलं. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न किशोर निकम यांनी पुनरागमन केलंय. थोडीशी गती कमी आहे. अक्कूट टप्प्याचा बॉल थोडासा बाउन्स कमी होता आणि त्या बाउन्स मध्ये थोडासा फसला गेला तो म्हणजे प्रमोद. आणि प्रमोदला ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे या अगोदर अतिशय चांगला स्ट्रोक त्याने दाखवलाय. चला आपण टॉस करतोय. यानंतरची दुसऱ्या फेरीची मॅच आपल्या समोर असेल. एका बाजूला रेणावळे आहे तर दुसऱ्या बाजूला बोरगाव संघ असेल. या दोन संघांमध्ये आपण टॉस करतो. यानंतर आणखी एक चांगली फाईट आपल्या समोर असेल. त्या ठिकाणी आमंत्रित करतो नवी मुंबई युवा नेते आदरणीय विनीतजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. टॉस आहे रेणावळे विपक्ष बोरगाव दुसऱ्या फेरीची मॅच आणि या मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. तर ठिकाणी टॉस केला जाईल. टॉस आहे रेणावळे विपक्ष बोरगाव दुसऱ्या फेरीची मॅच. तर रेणावळे संघाने टॉस जिंकला. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र तुंबळ युद्ध रंगलंय. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. पंच या बॉलवरती किती धावा आहेत? 3 धावा. तर माफ करा 17 धावा धावफलकावरती आहेत.
क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगला त्याच्याही अवाक्या बाहेरचं बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून जाईल मिळतील धावा 4 येतोय हा चौकार. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. एका बाजूला DCC 11 जांभळी तर दुसऱ्या बाजूला ब्लॅक कोब्रा कुसगाव. 64 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष. बॉलिंग शैलेश बॉलिंग मार्क वरती शैलेश आहे. दुसरं षटक हाताळतोय. चला मॅच सुरू ठेवा. विनंती असेल वेळ घेऊ नका. तर बॉलिंग मार्क वरती शैलेश दुसरं षटक हाताळतोय. तर स्ट्रायकिंग एंडला जाऊ नये सुनील पोचलाय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न परंतु सुनीलची यष्टी वाकवली आहे. बॉलने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. सुनीलला परतावं लागेल. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज क्रमांक पहिला कोसळलाय. DCC 11 जांभळी संघाला लागलाय पहिला धक्का. तर स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल मुंबई पोलीस किरणजी मोरे यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. आयोजकांच्या माध्यमातून हा सन्मान केला जाईल. आदरणीय श्री किरण मोरे मुंबई पोलीस यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. आयोजन समितीच्या माध्यमातून हा सन्मान संपन्न केला जाईल. तर क्रमांक 3 वरती बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदीप मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन क्रमांक 3 वरती दाखल झालाय. 21 धावा धावफलकावरती. हा स्ट्रोक चांगला आहे. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या अवाक्या बाहेरचा बॉल सीमारेषा फरार मिळतील धावा 4 येतोय चौकार. अडवण्याचा प्रयत्न चांगला नक्कीच होता. डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये थोडंसं पुढच्या दिशेला डाईव्ह केलं परंतु मी म्हणेन बॉलने तोपर्यंत सीमारेषा तोडली. 4 धावा अंकित होतील. 25 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत 25. चला वेळ घेऊ नका. पंच आपण इशारा द्या. बॅटची वरची कडा क्षेत्ररक्षक येईल फेक करेल. एक धाव नक्कीच अंकित होते. नक्कीच अतिशय चांगला बॉल. मी कौतुक करेन शैलेश की जो स्ट्रॉंग झोन आहे प्रमोदचा त्यासाठी तो तयार होता. त्या रिझन मध्ये स्ट्रोक नक्कीच खेळण्यासाठी परंतु तदनंतरचा डिलिव्हर केलेला बॉल अतिशय चांगला शैलेशचा. फसवलं मी म्हणेन. बीट करून गेला. प्रमोदला धावफलकावरती जातो. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण सगळ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. 26 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 64 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे DCC 11 जांभळी संघाला. बॉल 24 झाले ना. 26 रन झाले. 64 ना. येणारे बॉल 12 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 38. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. प्रति षटकामागे 19 धावा कोटाव्या लागतील प्रमोदला आणि त्याचबरोबर संदीपला. सरासरी रन रेट प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे 19 धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती चिंतामणी दाखल झालाय. अतिशय चांगली बॅटिंग चिंतामणीने
ज्यावेळेस बॅटिंगसाठी आला त्यावेळेस चांगली त्याने बॅटिंग करून दाखवली, परंतु आता मात्र बॉल त्याच्या हातामध्ये दिलाय. स्ट्रायकिंग इनला संदीप आहे. जबाबदारी खूप मोठी असेल. ॲबिलिटी त्याच्याकडे आहे, क्षमता त्याच्याकडे आहे, करू शकतो. स्ट्रोक चांगला, पहिल्याच बॉलला सीमारेषा पार पाठवून दिला की काय, परंतु पहा लॉंग ऑफ रिझन मध्ये स्वतः किशोर निकम होते आणि हा झेल पकडलाय. फलंदाज कोसळलाय. संदीपला परतावं लागेल. दुसरा धक्का DCC 11 जांभळी संघाला लागलाय. आता मात्र क्रमांक 4 वरती बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदीप चिकणे क्रमांक 4 वरती दाखल झालाय. हा संदीप स्वर्गीय झाले. स्ट्रोक चांगला आहे प्रमोदच्या बॅट मधून. हा आणखी एक मोठा टोले जंग फटका आलाय. षटकार जोपर्यंत प्रमोद मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत DCC 11 जांभळी संघ मोकळा श्वास घेणार आहे. याच्याकडे ती क्षमता आहे, याच्याकडे ती ॲबिलिटी आहे. होते असं नव्हतं करण्याची क्षमता या खेळाडूकडे मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅट तळपली आहे. चिंतामणी विरुद्ध त्याने चढवलेला हा प्रहार अतिशय चांगला. आणखी एक बॉल हवेमध्ये उडवलाय. तोही आणि ज्यावेळेस अकोट टप्प्याचा बॉल थोडस पाडलाईनची बॉलिंग, त्याला मात्र अतिशय चांगली दिशा प्रबोधने आतापर्यंत दिली आहे. लागोपाठचा दुसरा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये करतोय. नाव आहे प्रमोद. आतापर्यंत अतिशय चांगलं योगदान. आतापर्यंत आतापर्यंत 28 धावांचं योगदान प्रमोदने दिलंय DCC 11 जांभळी संघाला. चला वेळ घेऊ नका, विनंती असेल. काय नाही गेलं. अरे काय माफ आहे का बरं आपल्या आले जायला तो त्याला म्हणून पाव घेऊन ये बस झाला. चला वेळ घेऊ नका. इथे मात्र एसटी वाकवली आहे. त्याच्यामध्ये एसटी वाकवली. प्रमोदची महत्वाची विकेट मिळते कुसगाव संघाला आणि का जल्लोष करू नये, हे विकेट आहे प्रमोदची. 28 धावांचं योगदान DCC 11 जांभळी संघाला दिलंय. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय नवी मुंबई युवा नेते आदरणीय विनीतजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. आयोजन समितीला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. नवी मुंबई युवा नेते आदरणीय विनीतजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. अडतीस धावा धाव फलकावरती आहेत. 8 बॉल 26 धावांची गरज. या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून नवी मुंबई युवा नेते आदरणीय विनीतजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय आदरणीय श्री रुपेशजी वाडकर यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही संपन्न करतोय. आदरणीय श्री रुपेशजी वाडकर यांचा या ठिकाणी सन्मान. तदनंतर सन्मानित करतोय आदरणीय संजयजी गोळे यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय.
हा व्हाईट बॉल आणखी एक आपल्याला बघायला मिळतोय. किती रन झाले? 40 ना? 40 झाले ना? इथून पुढे 24 धावांची गरज. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल आदरणीय श्री गणेशजी कोंडाळकर यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय आदरणीय श्री गणेशजी कोंडाळकर यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. तर आणखी एक फलंदाज DCC 11 जांभळी संघाचा कोसळलाय. कोणाला? मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन विकास झाकल होतोय. अजूनही 24 धावांची गरज आहे. 7 बॉल 24 धावांची गरज. मॅच अजूनही आहे. मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार मानतो. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाला. या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपलं मनपूर्वक असे लाख असे आभार मानतो. या बॉलला दिशा दिलेली आहे. डीप स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येऊन पोहोचला होता, परंतु मी म्हणतो थोडासा ताळमेळ चुकला, झेल सुटली, परंतु धावा नक्कीच अंकित केले जातील. धावांसाठी धावाधाव सुरू आहे. किती रन झाले? 46 ना? 43 म्हणजे अजून 21 पाहिजे. बरोबर ना? 21. कुणी मारला होता शॉटाचा? राहू दे ते, तू इकडली 6 बॉल 21 ना? इनरी बॉल 6 असतील, रन्स बनवायचे आहेत 21. हे समीकरण पण नव्याने मांडूया. 6 21 21 6. कोणाच्या हातामध्ये शेवटचं षटक? बॉलर बॉलर कोण आहे? तर बॉलिंग मार्क वरती अमित स्वतः दाखल झालाय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. इनरी बॉल 6 रन्स बनवायचे आहेत 21. मॅच अजूनही ऑन आहे DCC 11 जांभळी संघासाठी. 6 21 हे समीकरण तुमच्या समोर. मैदानाच्या आतमध्ये जोडी आहे. एका बाजूला विकास आहे, दुसऱ्या बाजूला संदीप. पहिलाच बॉल डावी एष्टी सोडणारा हा बॉल आहे. आता मात्र 20 धावांची गरज. कधी काय घडेल याचा नेम नाही. स्विंग अँड मिस खेळण्याचा प्रयत्न फसलाय ऑफस्टिकच्या बाहेर. अमितने या बॉलवरती गती कमी केली आणि गती कमी केल्यानंतर या बॉलवरती फसवलंय. आता मात्र येणारे बॉल 5 रन्स बनवायचे आहेत 20. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. यानंतरची मॅच आपल्या समोर. इथे मात्र अंगाला बॉल भेटतोय. एक धाव धावून बाईकच्या माध्यमातून काढली जाईल. यानंतरची एक मोठी मॅच आहे. CKM बोरगाव विपक्ष रेणावळे. या मॅचचा टॉस संपन्न झालाय. रेणावळे संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. रेणावळे 11 आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. या बॉलला दिशा चांगली. लॉंग लेग सीमारेषा पार येतोय. हा एक टोलेजंग षटकार. नो बॉल पंचांचा इशारा आहे. 7 धावा अंकित केल्या जातील. मॅच कधीही कोणत्याही बाजूने झुकू शकते. तर रेणावळे संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय बोरगाव संघाला बॅटिंगसाठी. आपला स्क्वॉड दोन्ही संघांनी तयार ठेवायचा आहे. या बॉलवरती एक धाव धावन काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. दुसरी धावे पूर्ण होते. इथून पुढे 10 धावा बनवायच्या आहेत. किती बॉल झाले?
3 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 10 रन्स बनवायचे आहेत. येणारे बॉल 3. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघांसाठी. बॉलिंग मार्क वरती अमित बॉन्ड आहे, तर बॅटिंग मार्क वरती आपल्याला बघायला मिळतो एका बाजूला विकास, दुसऱ्या बाजूला आहे संदीप. कोण घेऊन जाईल ही मॅच? चला वेळ नका घेऊ. बॉल हवेमध्ये आहे. स्वतः अमित बॉलच्या पाठीमागे धावला. एक चांगली रनिंग आहे अमितची आणि या बॉलच्या खाली जाऊन पोहोचला. विकेट मिळते अमितला. आता मात्र येणारी बॉल 2. रन्स बनवायच्या आहेत 10. 2-10 समीकरण. लागोपाठचे 2 बॉल 2 षटकार की 1 षटकार की 1 चौकार. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. तर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन प्रसाद दाखल होतोय. 2 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 10. गणेशजी दीक्षित यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आणि त्याचबरोबर संतोषजी सनस यांचंही आगमन झाले. त्यांचंही स्वागत. स्विंग अँड मिस. कुठेतरी नॅचरल अँगल टप्पा पडल्यानंतर बॉल खूप अगदी स्लो होऊन जातोय यष्टिरक्षकाकडे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी बॅटची स्विंग लवकर येऊन जाते आणि बॅट आणि बॉलचा ताळमेळ स्पष्ट अभाव जाणवतोय. हा व्हाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती येते. या मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे आणि ते मात्र विजय संघाचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. कुसगाव संघ जाऊन पोहोचलाय पुढच्या फेरीमध्ये. DCC 11 जांभळी संघाचा आम्ही आभार मानतो. तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपलं आभारी आहे. तर जाऊया पुढच्या मॅच कडे, जी मॅच आहे रेणावळे विपक्ष CKM बोरगाव. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करतोय अक्षयजी सनस, ज्यांच्या